ऋतुचक्राचा तक्ता कसा दिसतो ते आपण बघूया. ऋतुचक्राच्या तक्त्यामध्ये 4 किंवा 5 कॉलम्स असतात. पहिल्या कॉलममध्ये कोणत्या बाबींवरती माहिती आपण विचारणार आहोत ते लिहिलेलं असतं. दुसऱ्या कॉलममध्ये उन्हाळा, तिसऱ्या कॉलममध्ये पावसाळा आणि चौथ्या कॉलममध्ये हिवाळा आणि पाचव्या कॉलममध्ये त्याच्यावरती आपल्याला काही कॉमेंट्स करायच्या असतील तर. आणि आपण त्याच्यामध्ये काय काय बघू शकतो तर रोजगाराच्या संधी, म्हणजे उन्हाळ्यामध्ये कमी संधी असतील आणि पावसाळ्यामध्ये जास्त संधी असतील कारण शेतीची कामं असतात आणि हिवाळ्यामध्ये कदाचित स्थलांतर होत असेल, ऊस कापणी करता होत असेल किंवा कशाही करता होत असेल. नंतर अन्नाची उपलब्धता बघताना उन्हाळ्यामध्ये भाज्या कमी, धान्य कमी असं असेल किंवा हिवाळ्यामध्ये भाज्या भरपूर असं असेल. नंतर धोके बघताना उन्हाळ्यामध्ये दुष्काळ किंवा पाण्याची कमतरता आणि पावसाळ्यामध्ये पूर किंवा रस्ते वाहून जाणं हे असू शकतं. आणि संपर्कमध्ये पावसाळ्यामध्ये काही घरांचा जगापासून संपर्क तुटतो असं पण असू शकतं.